ओके स्टार्ट होते इथे सामना सुरू होते. सलामीची फलंदाजी तुम्हाला बघायला मिळते ती. चला कल्पेश आणि समीर सलामीची फोली आणि गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो धनसरकडनं सिद्धार्थ नावाचा गोलंदाज तुम्हाला यंग अपकमिंग यंग टॅलेंट ज्याला म्हणता येणारा युवा खेळाडू हा धनसरकडनं तुम्हाला बघायला मिळतोय. ख्यातनाम खेळाडू देताना ज्या धनसार गावाने पालघर जिल्ह्यामध्ये ओळख पटवून देताना आपल्या खेळाच्या माध्यमातून त्या गावाची ओळख ज्या खेळाडूने करून दिली तशा खेळाडूचं गाव म्हणजे धनसार गाव तुम्हाला बघायला मिळतंय. आणि पालघरच्या आर्यनचं मैदान म्हटलं की असंख्य लोकांनी आपल्या जीवनाची पराकाष्ठा करता पूर्वीच्या काळच्या एमआरच्या चेंडूमुळे काना भरवाडपासून अनिल घरत बघितला की तुम्हाला पाहायला मिळालं. दीपक नायरपासून तर तुम्हाला बघायला मिळालं तो म्हणजे वीरेंद्र सारखा यष्टीरक्षक, उत्तम घरत सारखा अष्टपैलू, लीलाधर पाटील सारखा उत्कृष्ट फलंदाज, व्हॉट अ बॅटर, असे असंख्य विक्रम ज्या मैदानाने आम्हाला दिले त्या खेळाडूंची आठवण करताना सामना सुरू होतो. पहिला चेंडू टाकता राईट मोर विकेट मारा होतोय. पहिला चेंडू टट्टावलाय, आउट ऑफ द पार्क जाईल का? आहा काय षटकार बघायला मिळतोय. ओव्हरपिच चेंडू दिल्यानंतर ये भी मेरी बारी है, मैं हरणवाड़ी का छावा हूं, आज बाकी लेकर जाऊंगा और चौका लगाऊंगा. काय सुंदर षटकार बघायला मिळतो पहिला चेंडूवर. ओव्हरपिच चेंडू आणि हेलिकॉप्टरला उडवलाय. डीजे असे जेव्हा षटकार मारतील ना तेव्हा तुम्ही एकच गाणं घ्या, यो 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 विमान उडतो माझ्या आकाशात, गजा हळदीमध्ये हे गाणं गाजवलं गेलंय तसं गाणं तुम्हाला बघायला मिळेल. काय पहिल्या चेंडूवर समाचार घेतला गेला हरणवाडी संघाच्या फलंदाजाने 6 धावा. ओ इथे बाकी लो फुटर्स बघायला मिळतात. अरे हिट पाहायला मिळेल का? धावबाचा चान्स आणि अपील केलाय गाडी बाद. व्हॉट अ फिल्डिंग असं म्हणतात ना, एक तुझी तर दुसरी माझी. आहा काय खेळ बघायला मिळतो. ह्याला तर क्रिकेट म्हणतात ना, सांघिक खेळ कशाला म्हणतात? मी म्हणतात की चेंडू टाकायचं, टोलवायचं, हे बाकीचे आमचे ऍथलीट खेळतात, एकटीने पळायचं आणि जिंकायचं. बघा पहिला चेंडू ओव्हरपिचला फुल टच टाकला, 6 धावा भेटला. दुसरा चेंडू लो फुल टच ऑन साईडला खेळलं, शॉर्ट मिड विकेटच्या सर्कलमध्ये थोडंसं रनिंग बॅटिंगचा प्रॉब्लेम झाला. अपराधून क्षेत्ररक्षण केला आणि तो खेळाडू होता तो दक्ष मोरे नावाचा खेळाडू कडला आणि पिकअप अँड ड्रॉ सुंदर चांगला गॅदर केला आणि पहिलाच गडी तंबूत गेलाय. अतिशय मोठी दर्जेदार स्पर्धा प्रकाश झोतामध्ये खेळली जाणारी. कृत्रिम लाईट केल्यानंतर तुम्हाला नैसर्गिक लाईट घेण्यानंतर कृत्रिम कसं बनवावं हा फ्लडलाईटच्या माध्यमातून बघितलं गेलं. असंख्य विक्रम या मैदानाने आम्हाला असंख्य खेळाडू ज्या पालघरने आम्हाला दिलेत. प्रफुल्ल मोरेसारखा आपण लेदर क्रिकेटचा टुर्नामेंट खेळताना बघितला तर याच मैदानातून नवरी संघातून खेळायचा आणि ज्या पद्धतीने टाइम शीटच्या माध्यमातून 2दा डबल सेंचुरी त्याने मारली आणि जेव्हा सिलेक्शनला गेला तिकडे थोडीशी बॅटिंग झाली नाही आणि तो बघायला मिळाला. पण सिद्धार्थ राऊत सारखा तुम्हाला आता रणजी क्रिकेटवर बघायला मिळतो, शार्दूल ठाकूर सारखा आम्हाला भारतीय खेळाडू बघायला मिळाला. हे आमच्या पालघरचे इंद्रधनुष्याचे रंग आहेत. हो पुनश्च खूप चांगला क्रिकेट. पहिला चेंडू षटकार बघितल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चांगलं क्षेत्ररक्षण बघितलं, धावबाद झाला आणि आता नवीन बॅटर आला तो वेदांत. ओ मिस शॉट खेळले, ओ प्रतिम कॅच, शॉट मिड ऑफच्या रिझनला घेतला गेला, थोडासा मिस शॉट खेळत बॅटची एज घेतली, मोठा फटका खेळायचा होता, प्राइमिंग चुकला इन द एअर आणि सोपा झेल पकडला. तर बघितलं पहिला चेंडू 6 धावा गेल्यानंतर गोलंदाज नर्वस नव्हता, बाकी चांगला पिकअप घेतलं आणि 2 बॉल 2 गडी बाद झालेत आणि आता पुन्हा बॅकफुटला टाकलाय त्या हरणवाडी संघाला. गुड बॉलिंग. धगधगत्या वाणीने वाघाच्या चालीने हिंदुत्व बाण्याने महाराष्ट्र गाजवला. हो धगधगत्या वाणीने वाघाच्या चालीने हिंदुत्व बाण्याने महाराष्ट्र गाजवला. रणरणत्या वाटेने निधड्या तू छातीने रात्रंदिन कष्टाने महाराष्ट्र गाजवला. घेतलास तू वसा. काय गीत आहेत हो. हिंदू हृदय समोर बाळासाहेबांचं जेवढे या आणि उत्कर्ष या वेलकम. अशी गुणी बाळ जेव्हा येतात ना पुढे आनंद वाटतो मला बघताना. आणि ज्या धनसर गावाने क्रिकेट खेळलं आणि त्या गावातून येणे गरजेचं होतं, कारण अनमोल रत्न तुमच्या गावाने दिलेत पालघरसाठी. पहिली आर्के ट्रॉफी खेळणारा अनिल घरत, उत्तम घरत सांगील कोणी एंट्री टाकली होती, कशा रात्रभरात ती सांगील. नंतर आपण सुप्रीममध्ये दांडी कशी गेली हे देखील सांगेल, कसे कोणते खेळाडू या पालघर भागातून पुढे गेलेत. ओहो बाहेर जाऊन चेंडू खेळायचं होतं, चेंडूला वेधले गेलं, पायावर सुंदर गोलंदाजी टाकतो. ह्या गोलंदाजाचं कौतुक. पहिल्याच चेंडूवर 6 आल्यानंतर लीग बायच्या रूपात धावसंख्या 1 निवडते आणि 7 धाव तुम्हाला बघायला मिळत. पहिलं षटक सुरू आहे. पहिल्या चेंडूवर षटकार बघायला मिळालं डीप लॉंगच्या रिझनला. इथे बाकी चांगला शॉट तुम्हाला बघायला मिळतो. पॅडल स्वीप पाहायला मिळाला, अप्रतिम चौकार. गरज होती कारण गोलंदाज हवी होत होता.
चांगला पॅडल शॉट बघायला न्यू बॅटर तुम्हाला बघायला मिळतो. राजू नावाचा फलंदाज, एक काळ होता तुमच्या गावातला राजा नावाचा फलंदाज आरटीओ एजंट करता. काय लेदर मध्ये बॅटिंग करायचं, काय कन्व्हिन्स. चौकार वेदांतने मारला पण नॉट स्ट्राईकला राज झाला असं मी म्हणतो. म्हणजे असे अनेक त्या नावावर खेळाडू आठवलेत. 11 धावा फलकावर लागल्या गेल्यात. वाट रायसिंग डिलेव्हरी, काय टेस्ट रन बघायला मिळाला. ज्या पद्धतीने बोईसर आणि पालघरच्या मधनं वंदे भारत एक्सप्रेस धक धक निघून जाते तशा पद्धतीने. आणि श्वान पथक बघायला मिळतात तुम्हाला. काय स्पर्धा बघितली. श्वान पथकाला उचलून बाहेर काढण्याचं काम आम्ही नुकतीच केलेली फोफरण प्रीमियर लीग. माझ्यावर अजित पाटील होते. अक्षरशः 4 लोक आली हो आणि 4 लोकांचा श्वान पडला. एक मालक खेळत होता, मालकाला जायचं हट्टच पकडला. शेवटी तो निघत होता श्वान, मग त्याला पकडलंय आणि मग प्रेमाने बाहेर नेऊन ठेवलं. असे अनेक चित्र आपल्या आयुष्यावर बघायला. तो पहिलं षटक संपला. धावसंख्या झाली ती 11. 12 असतील. 6 4 1 11 ना बरोबर. एक लेग बाईज, एक 6, एक बाउंड्री. उसके बाद ऑल आउट तो है नहीं. 11 धावा. आता मित्तल नावाचं बघायला येतोय. काय जबरदस्त क्रिकेट तुम्हाला बघायला मिळते. पाऊस पडल्यानंतर हिरवळ चोहूबाजूने बघायला मिळते. पूर्वीच्या अनेक आठवणी आज समालोचन करताना मैदानावर येतात. आम्ही जेव्हा ब्रिजाई संघातून खेळायचो त्यावेळेला बघायला अशा पद्धतीने. पण ते पूर्वीचं क्रिकेट बघितलं ना ते क्रिकेटर राहिलंच नाही. कारण पूर्वी 8 षटकाच्या सामने 2 लेफ्ट आर्म गोलंदाज बघायला. आता लेफ्ट आर्म गोलंदाज कोणत्या संघाकडे मिळतच नाहीये. लेफ्ट आर्म गोलंदाज तेजपाल पाटील नवलीकडे होता पण त्याच्याकडे आर्मर होते. तो टर्न कमी करायचा, आपला पेसने चांगली विकेट काढायचा. शॉर्ट ऑफ रेंज चेंडू मोठा फटका खेळायचा होता. सुंदर क्षेत्ररक्षण तिकडे बघायला मिळते. फाईन लेगच्या रिझनला अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळते. धनसारकडनं युवा खेळाडू बघायला मिळतात. काय क्रिकेटर दिले तो धनसार संघाने, अप्रतिम. आता नवीन मैदान बनलाय. वाटते की पुढच्या 1-2 वर्षाच्या काळामध्ये पुन्हा धनसार संघ आम्हाला त्याच उमेदीचा बघायला मिळेल अशी अपेक्षा आपण करूया. यस, उमोळीमध्ये तुम्ही रनरअप झालात. चांगला खेळ केला. अनेक आठवणी पुन्हा उजव्या दिल्यात. कव्हरच्या रिझनला जातो चेंडू. बघा चेंडूच्या पाठीमागे 2 खेळाडू, एक धाव तो बघायला मिळते. चेंडूच्या अजून पाठलाग होतोय आणि इथे बघता बघता क्षेत्ररक्षण चांगलं केलंय. 3री धाव होईल का. गुड थ्रो इथे पाहायला मिळालाय. तीन धावा बघायला मिळतात. चांगला एक फटका बघितला. अप्रतिम कव्हर बघायला मिळाला. पॉइंट आणि कव्हरचा खेळाडू जात होता चेंडूच्या पाठीमागे अडवलं. तिथे 3 धावा बघायला मिळाल्यात. बघा पॉवर प्लेचे षटक आहेत. या षटकात जास्तीत जास्त किती धावा निघतील. गुड बॉलिंग, फन बॉलिंग, अफलातून स्पेल तुम्हाला बघायला. गुड स्पॉटवर थोडासा चेंडू खाली राहताना पाठीमागे गेले. स्वीप करायचा होता पण चेंडूचा अचूकता टप्पा बघायला मिळाला. यष्ट्या उद्ध्वस्त केलाय. इथे जातो मला वाटतं 3रा विकेट. 3 गडी बाद झालेत. जनतेच्या कल्याणाचा राखला वारसा बाळासाहेबांचा. मराठी मातीचा हिंदुत्वाचा एकनाथ तू, लोकनाथ तू, वादळात हक्काची एक साथ तू. एकनाथ तू, लोकनाथ तू, संकटात मदतीचा एक हात तू. एकनाथ तू, लोकनाथ तू, वादळात हक्काची एक साथ तू. थँक्यू सो मच. सुंदर गीत तुम्ही ऐकलं. काय म्हणावं हो या माझ्या बाळासाहेब ठाकरेंबद्दल. हिंदू हृदय सम्राट म्हणावं, जसं बोट द्यावं, लोकांना आवाज द्यावा की लोकांचे लोक बाहेर निघायची. पेट्टी मशालापेक्षा सूर्याच्या तेजापेक्षा तडफदार असणारं व्यक्तिमत्व आपण संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं. व्हॉट अ बॉलिंग. काय स्पेल बघायला मिळतोय. भारताचा बुमरा आणि हा तुम्हाला बघायला मिळतोय मित्तल नावाचा धनसारचा बुमरा. काय सुंदर गोलंदाजी बघायला मिळाली. 2 विकेट आतापर्यंत त्याला हॅट्रिकचा चान्स बघायला मिळतोय. अक्षरशः वाटलं होतं की धावसंख्या चांगली बघायला मिळेल. पहिला चेंडू षटकार त्यानंतर बाकी चांगलं कमबॅक केलं, धावबाद झालं, क्षेत्ररक्षण उत्तेजनाचं बघायला मिळालं. पण इथे जर बघितले इकॉनॉमी केली त्याही पेक्षा परफेक्ट इन लाईन इन लेंथ वर चेंडू टाकला जातोय. भन्नाट वेगवान मारा. बघा ऍक्शन रिव्ह्यू आपण बघत आहात कशा पद्धतीने. बघा चेंडू किती यॉर्कर लेनचा बघायला मिळाला. हा हा काय चेंडू बघायला मिळतो. अप्रतिम. म्हणूनच तर म्हटलं जातं ना निसर्गाच्या रिमाप्रमाणे जसं तरायचं, वाऱ्यावर कसं उडायचं, पाण्यावर कसं तरायचं हे फक्त बोटीने करायचं. पण इथे बाकी मैदानावर कसं लढायचं हे क्रिकेट पण दाखवायचं. चला हॅट्रिक जर घेतली या गोलंदाजाने तर 200 रुपये रवींद्र पाटीलकडनं तुम्हाला बक्षीस दिलं जाईल. बघा सुरुवात झाल्या बक्षिसाची आजच्या दिवसातली. आदरणीय रवींद्र पाटील यांच्याकडे या गोलंदाजाने जर घेतलं मित्तलने हॅट्रिक तर 200 रुपयाचं पारितोषिक. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला शिवशक्ती अभिषेक. शिवशक्ती हरणवाळीकडनं बघूया.
पहिला चेंडू 6 धावाला तर वाटलं की इरादे पक्के, पण जेव्हा धक्के लागले ना तेव्हा कुठेतरी तुम्ही थोडंसं कोलमंटानं बघायला मिळतंय. एक भागीदारी करावी लागेल. आता मैदानावर दोघांना थांबावं लागेल. 30 ते 35 धावाची भागीदारी जर केलीत ना तर मग तुमच्या कॅप्टन सांगितलं टॉस बॉक्समध्ये की 50 ते 60 धावा करू, तर तुम्हाला वेध बांधता येईल. गुड बॉलिंग, गुड शॉट. बॅट्समन तेवढं करायला पाहिजे का. सुंदर टायमिंग बघायला मिळेल. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला बदलत तेवढं सुंदर यस नोचं कॉलिंग बघायला मिळतं. असं होते ना, पहिल्यांदा बघायचं, माणसाने प्रेमात पडायचं, सांगू की नको सांगू, आणि मग राहायचं. तशा पद्धतीचे बघायला मिळाली. एक धाव बघायला मिळते. परफेक्ट ऑफ ड्राईव्ह ज्याला म्हणतात ते बघायला. फुटवर्क किती सुंदर, टायमिंग किती, धावसंख्या होते 15. पॉवर षटक मध्ये खूप चांगली गोलंदाजी धरसांचा संघ हाताळतोय. मंगलमूर्ती धनसार हा संघ आपण बघत आहात. ओ गुड बॉलिंग, गुड लॉंग स्पॉट वर थोडासा उचली घेणारा. तर पॉवर प्लेची षटकं संपली 2. ओ तिसरं अंपायर घेतलाय. चला या, आता त्यांचं काम ते बघतील आणि जेव्हा ते डिसिजन आम्ही सांगणार आहोत. तत्पूर्वी आपण बघितलं की दुसरे षटक झाले चांगल्या पद्धतीचं, चांगलं गोलंदाजी हाताळताना आपण पाहिली ती म्हणजे धनसार संघाच्या गोलंदाजांना पहिल्याच चेंडू षटकार आलं, त्यानंतर बाकी रनआउट केला. सुपर फिल्डिंग आपण शॉट मिळवला पाहिलेत. त्यानंतर बाकी विकेट गेलं. त्यानंतर बाकी पुन्हा एक चांगली बाउंड्री बघायला मिळाली पॅडल स्विचच्या माध्यमातून स्क्वेअर लेगच्या रिझनला, पण त्यानंतर बाकी पुन्हा कॉल अप झालं. नॉट आउट डिसिजन आहे, म्हणजे एक धाव बघायला मिळते. पॉवर प्लेची 2 षटकं संपली आणि 2 षटकानंतर फलकावर धावसंख्या लागली ती 16. आजारीन संघाचं कौतुक करावं वाटेल की आम्हाला निश्चितच काना भरवाड सारखा गोलंदाज, घातक गोलंदाज हो काना भरवाड. 2-3 पावलांनी गोलंदाजी टाकायचा, दुधाचा धंदा त्याचा असायचा, पण ज्या पद्धतीने काना भरवाडनी गोलंदाजी केलाय ना अफलातून. दीपक नायर सारखा यष्टीरक्षकाच्या पाठीमागे मिडिल स्पेल मध्ये तुम्हाला पेस गोलंदाज बघायला मिळाला. तर जया चव्हाणला आपण बघितलं असणार, प्रमोदला बघितलं असणार. अशा पद्धतीचा तो त्या काळचा संघ. नंतर त्याने संजू मात्रे तयार केलं. बघा संजू मात्रे हा देखील चांगला गोलंदाज टाकताना आपण आझारीन पालघरकडनं पाहिलं. असे असंख्य खेळाडू या मैदानात तयार झाले. पवनसूत नवलीकडून बघावं त्याकडचे 2 उत्कृष्ट दर्जेदार क्रिकेटपटू आपण पाहिले असणार. तर एका साईडला लीलाधर रनआउटचा त्याचा अजून देखील खंडात होता. 50+ मध्ये यावर्षी देखील तो 2दा रनआउट झाला. त्या काळात देखील त्याचा वीक पॉईंट होत होता. चांगले इनिंग घेऊन जायचा आणि रनआउट व्हायचा. चला कृपया खेळाडू कक्षातल्या ज्या खुर्च्या तिथे द्या, खेळाडू कक्षात द्यायच्या. खेळाडूला कक्षात तुम्ही घेऊन बसू नका. खेळाडू कक्षामध्ये ज्या खुर्च्या त्या खेळाडू कक्षामध्येच ठेवा, ही आग्रहाची विनंती आमच्या प्रेक्षकांना. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकं 16 धावा आणि गडी बाद झाले ते 4. ओ सुंदर गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला बघायला मिळते. नियंत्रित गोलंदाजी. यंगस्टर आहात तुम्ही, वय तुमचं तारुण्य आहे, तुमच्याकडे ताकद आहे, ॲक्युरेसी आहे. आणि खऱ्या अर्थाने धनसार संघ जेव्हा उंबोळीमध्ये रनरअप झाला, लोक म्हणतात धनसारमध्ये एवढे खेळाडू खूप आहेत पण येत नाहीत. खेळाडू कमी नाही आहेत या गावामध्ये, भरपूर आहेत. क्रिकेटची खाण म्हटलं मी त्या पद्धतीने. पुन्हा एकदा चांगला शॉट केलाय, कन्वर्ट केलाय, जागा बनवली आणि चेंडू गेला डीप फाईन लेगचा. 4 धावा. खणखणीची गरज होती मोठ्या फटकाची, कारण इथे तुम्हाला उमेद होता येईल का 2 षटकामध्ये फक्त 16 धावा आल्या होत्या. कुठेतरी धावसंख्या चांगली होती. चांगला शॉट बघायला मिळाला. लो फुलटा चेंडू ऑप्शनला शफल दिले आणि फाईन लेगला चेंडू जातो सीमा पलीकडे. 4 धावा. धन्यवाद डीजे. इनिंग ब्रेक मध्ये मला वाटते उमरोळी आणि एका साईडला संघ तुम्हाला बघायला मिळतो खारेकुरण. दोन्ही संघाच्या कर्णधारी इनिंग ब्रेक मध्ये यायचं आहे. आता बाकी वेळ दडू नका, जाऊया पुन्हा. चांगली बॅटिंग बघायला मिळेल. उत्कृष्ट चौकार गरज होती 4 धावाची. राजू नावाच्या फलंदाजाने चांगला चौकार तुम्हाला पाडलाय आपल्या संघासाठी. ओ मोठा फटका खेळायचा होता. चेंडू ऑफस्टमच्या खूपच बाहेर जातात. पंच खुणा होता की दिस इज अ व्हाईट बॉल. अवांतर धावानेशी 1 धाव पुढे जाते आणि या धावानेशी जो विचार केला धावसंख्या होते ती 281. 21 धावा. सुसज्ज असं आयोजन तुम्हाला बघायला मिळतं. सुंदर फ्लडलाईट, चोहो बाजूने ग्रीनरी. पाऊस पडल्यामुळे चांगली ग्रीनरी तुम्हाला बघायला मिळते. ओ चांगला ड्राईव्ह बघायला मिळतं डीप लॉंग ऑफच्या रिझनला. बघा बदलत ते किती सुंदर बघितलं. थोडासा चेंडू ओव्हरपिच होता, पुढे फुटवर्क केला, फक्त ड्राईव्ह केलं गेलं आणि ग्राउंड शॉट तुम्हाला बघायला. ही क्रिकेटची पंढरी म्हणतात ना, क्रिकेटची मेजवानी बघायला मिळते. 4-3 षटकामध्ये तुम्हाला फटके बघायला, 6 षटकाचे मॅच तुम्हाला बघायला मिळेल की प्रॉपर हे क्रिकेट शॉट तुम्हाला बघायला मिळतात. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी हाताळतोय. आपलं वैयक्तिक दुसरं षटक हाताळतो सिद्धार्थ.
ओहो सुंदर क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट पाहायला मिळेल का? गॅदरिंग चुकीचं झालं, तुम्ही चुकीचं का तुम्ही ब्लॉक केला चेंडूला. तुम्हाला अशा वेळेस ना बिहाइंड म्हणजे पाठीमागे जायला पाहिजे, पण काय करा तेवढ्या वेळेत आपण यायला पाहिजे. अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. कोणी केलं फिल्डिंग? प्रतीक नावाचा खेळाडूला आपण पाहिला. शॉर्ट मिड विकेटला त्याने क्षेत्ररक्षण केलं, अप्रतिम क्षेत्ररक्षण. एक धाव बघायला मिळते, 22 धाव फरकावर लागल्या जातात. तिसरं षटक मार्गस्थ आहे. ओ बनून खेळले तिथे बाकी सुंदर क्षेत्ररक्षण पुन्हा बघायला मिळालं. चेंडू पडल्यानंतर अचानक उसळी घेतली, ज्याला आपण अनाऊन्स बाउन्स म्हणतो, पण क्षेत्ररक्षक खूप चौकन्ना होता आणि तो क्षेत्ररक्षक तुम्हाला बघायला जिग्नेश नावाचा खेळ. मी म्हटलं ना की ह्या संघाकडे क्षेत्ररक्षण उच्च दर्जाचं आहे. 5 चेंडू टाकून झाले तिसऱ्या षटकात आणि 23 धाव फक्त फलकावर लागल्यात. 24 अतिशय सुंदर पद्धतीचे बघत 2 खेळाडू ऑफ साईडला तुम्ही बाउंड्री कव्हरला बघता, एक लॉंग ऑफला बघता, डीप लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग असं पाहतात. पुन्हा चेन्नई चांगला ड्राईव्ह बघायला मिळतो कव्हरच्या रिझनला. आपण इथे चांगलं क्षेत्ररक्षण बघा, थोडीशी प्लंबिंग होते. यश तो कॉल झाला इथे बघूया. ओहो यष्टी रक्षकाला गॅदर करताना टप्पा पडला तर खोटा ब्लँक झालेत आणि इथे धावसंख्या 2 ने वाढून धावसंख्या होते 26. ते 3 षटकं संपले आणि निश्चितच हरणवाडी शिवशक्ती संघाची धावसंख्या झालाय 26. 4 बाद 26. हे गोर गरीबाला दिन दुबल्याला झालाय आता आधार. एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री कमी कशाची न पडणार. शिंदे साहेब मुख्यमंत्री कमी कशाची न पडणार. निश्चितच त्यांच्या मुख्यमंत्री काळामध्ये लाडकी बहीण योजना ही संपूर्ण महाराष्ट्रात घरघरमध्ये आली आणि महिलांच्या घराघरामध्ये साड्यातले पैसे नोटाबंदीमुळे निघून गेलेत ना, ते पुन्हा साडीच्या घडीमध्ये पैसे बघायला मिळतात. खरोखरच गोरगरिबांचं केव्हा म्हटलं जाते. लहानपणापासून ज्या भगव्यावर प्रेम केलं असे तुमच्या आम्ही सर्वांचे लाडके मुख्यमंत्री म्हणून आपण पाहिलात. अनेक योजना त्यांच्या माध्यमातून आपण बघितल्यात. जाऊया मैदानाच्या आतमध्ये 3 षटकं 26 धावा 4 गडी बाद ही परिस्थिती आहे. ते म्हणजे निश्चितच शिवशक्ती हरणवाडी संघाची. ओ चांगला चेंडू ब्लॉकॉलमध्ये होत्या, हलक्या बॅटरीने खेळून काढला, चेंडू जातोय डीप लॉंग ऑनच्या रिझनला. इथे बाकी चांगलं क्षेत्ररक्षण करताना खेळाडू आपण बघत आहात. डक्सकडनं चांगलं क्षेत्ररक्षण आपण बघायला मिळालं. रनआउट डक्सकडनं आपण बघितलं होतं. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण, खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. परफेक्ट लाईन लेन ॲक्युरसी कशी टाकावी आणि फलंदाजाला जखडून कसं ठेवावं तशा पद्धतीची गोलंदाजी तुम्हाला मंगलमूर्ती धनसरकडनं बघायला. शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू इथे बघा कशा पद्धतीने चेंडू व्हरायटीज टाकतोय. गोलंदाजानं पाठराखण खूप चांगल्या पद्धतीचं आहे. सेन्स ऑफ द माइंड याला म्हणतात. क्रिकेट खूप चांगला खेळतो. पहिला चेंडू खोलवरचा टाकणार, दुसरा चेंडू गुडला स्पॉट, तिसरा चेंडू ऑफसाईड ऑफ स्टंप. बघा ऍक्शन रिप्लाय बघू शकता. आमच्या कॅमेरामनचं वर्क किती सुंदर बघायला मिळते. पाटी नेटवर्कच्या माध्यमातून आमच्या भागामध्ये सर्वात लाईव्ह टेलिकास्ट कोणी सुरुवात केली पाटी नेटवर्कच्या माध्यमातून. नाही गुड बॉलिंग. बॅट्समनला बघितलं त्यानंतर चेंडूला रिलीज केला गेला. चेंडू त्याच्या शरीरापासून लांब ठेवला, थोडासा पेस कमी केला गेला आणि ऍक्शन बघा कशा पद्धतीने. लेग कटर चेंडू तुम्हाला बघायला मिळतो. सुपर पीस ऑफ बॉलिंग. एक दर्जेदार गोलंदाजी तुम्हाला बघत आहात. अनेक वर्ष दंसारचं गावाचं इमारतच्या चेंडूमध्ये अनेक विक्रमादित्य खेळाडू या गावाने आपल्याला दिलेत. ते दंसार गाव आपण बघत आहात. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी हाताळतोय. बघा यावेळेला ऑफ साईडच्या अजून बाहेर चेंडू टाकला. बघा ना 4 चेंडू वेगळा. पहिला चेंडू यॉर्कर लाईन, दुसरा चेंडू शॉर्ट ऑफ लाईन, तिसरा चेंडू गुड ऑफवरनं आणि चौथा चेंडू ऑफ साईड ऑफ. म्हणजे प्रत्येक चेंडू वेगळ्या पैलीचा, वेगळ्या धाटणीचा. म्हणजे फलंदाजाला जजमेंट येत नाही की कोणत्या पैलीचा. अब्सोल्युटली गुड एक्झामिनेटर त्याला आपण म्हणतो ना, माणसाने परीक्षण कसं करावं तशा पद्धतीची गोलंदाजीकडे बघायला मिळते. नुसता भन्नाट वेग असायला नाही पाहिजे. हल्लीच्या काळामध्ये चेंडू तुम्हाला फिरवता येत नसेल तर बाकी बॅट्समन हवे येतो, कारण ती कला चालाय. अप्रतिम असे खेळाडू दिलेत. रात्रभरात असंख्य विक्रमी सांगेल कशा पद्धतीने आपण उत्तम घरचं गेम बघितलाय. अनिल घरचं पाहिलंय, अनिल नाईकचं पाहिलंय आणि पहिला खेळाडू या टेनिस विश्वातला ज्याला क्रिकेटच्या मध्ये नोकरी मिळतो अनिल घरत आणि अनिल नाईक हे होते. काय धारदार गोलंदाजी बघायला मिळते. हल्ली म्हणतात ना कशा पद्धतीची गोलंदाजी बघायला. जुन्या माणसाची चरित्र पाहावं आणि त्या खेळाडूंना मार्गदर्शन कसं करावं असं बघायला मिळते. परफेक्ट ॲक्युरेसी, भन्नाट गोलंदाजी चांगली बघायला मिळते. खरोखर या गोलंदाजीचं कौतुक करायला पाहिजे. मित्तल नावाचा गोलंदाज, दोन्ही गोलंदाजी कसा तुम्ही विचार केला सिद्धार्थ देखील मनापासून कौतुक करायला पाहिजे. दोन्ही गोलंदाज अप्रतिम गोलंदाजी हाताळत आहेत.
बॅकफुटला गेलाय, पंच केलाय, चेंडू जातो डीप गलीच्या रिझनला, इथे बाकी क्षेत्ररक्षण केली जाते, 1 धाव तुम्हाला बघायला मिळते आणि एका धावाची 28 धावा या फलकावर लागल्या जातात. सुपर पिस्सा बॉलिंग, 4 षटकं संपली, 28 धावा म्हणजे 7च्या सरासरी धावा जातात. आता बाकी ड्रिंक घेऊ शकतात 12 खेळाडू, तुम्हाला ड्रिंक हवं असेल तर हा, नसेल तर ना घेता. चला ड्रिंक घेऊन जा, 4 ओव्हरला ड्रिंक न्यायचं आहे. चला 12th मॅन जायचं आहे, दोन्ही संघाचे 12th मॅन ड्रिंक्स घेऊन जायचं आहे आणि टायमर देखील आम्ही स्टॉप केलाय. जरा थोडीसं डिले होते आणि टायमर ऑफ केला, नो डाऊट. अतिशय सुंदर तुम्ही बघत असाल. आजची तिसरी रजनी बघायला मिळते ते हा पालघरच्या मैदानावर तर कोणकोणते क्रिकेटर बघायला मिळेल. मिलिंद उनकंदे नावाचा एक लेग ब्रेक गोलंदाज होता, मिलिंद उनकंदे. दिनेश घरात काय उत्कृष्ट अष्टपैलू आपला पवनसुत नवनीदा. वीरेंद्र घरत सारखा किपर तर माझ्या आयुष्यात मी पाहिलं नाहीये, काय किपिंग करायचं. नंतर आपण विचार केला आझादींकडे तुम्हाला दीपक नायर, वॉट अ बॅटर आणि वॉट अ किपर असं आपण बघितलं. हल्ली तो फॉरेन कंट्रीवर नोकरी करतोय. जया चव्हाणला आपण बघितलं, काना भरवड आज आमच्या हयात नाही, निघून गेलेत, पण त्याच्या अनेक अनेक आठवणी या मैदानावर बघायला मिळाल्यात. 11 स्टार 7 पार्टी, काय अनिल घरतच्या खेळी होत्या. हल्लीचे जे आपले कामगार मंत्री त्या काळात होते, हल्लीचे आपले पालघरचे पालकमंत्री आहेत ते प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. शिवजयंती उत्सवांचा मॅच होता, रात्रीचे 4 वाजले होते आणि 12 चेंडू आणि मला वाटतं 42 धावाची आवश्यकता होती. पवनसुत नवनीचा एका जल्लोष होता आणि तिकडे सातपाडीच्या मध्ये थोडीसं घुमछाव पसरत होतं, पण अनिल घरत आणि अनिल नायक या फलंदाजांनी 6 षटकार मारले आणि तो सामना विजयी झाला. आणि बक्षीस संभाळाच्या वेळेस आमच्या केतन काकांनी सांगितलं की बघा आमच्या इकडे एवढे क्रिकेटमध्ये नोकरी मिळेल की नाही, आणि 6 महिन्याच्या आतमध्ये टेनिस क्रिकेटर म्हणून पहिली नोकरी दिली म्हणजे ई प्लॉट MRC तारापूरमध्ये अनिल घरतला आणि अनिल नाईक म्हणजे बैलोबा ज्याला आपण सांगायचे त्याला नोकरी दिली निर्लॉन गोरेगावच्या. तर हे पहिले 2 खेळाडू टेनिस क्रिकेट विश्वामधले पहिले नोकरी लागणार टेनिस क्रिकेट विजया माध्यमातून असे खेळ तुम्हाला बघायला. हां पहिले खेळाडू याच मैदानावर पहाटेचे 5 वाजता भाषण झालं होतं आणि तेव्हा शिवजयंतीच्या उत्सवाने इथे मॅचेस खेळल्या जायचा. ते हे पहिले 2 खेळाडू आणि हा इतिहास आहे 33 वर्षापूर्वीचा. बघा असं मोठे अनमोल रत्न आम्हाला दिले गेलेत, अनमोल रत्न. आणि तो अनिल घरत कुठच्या गावाचा, या धनसार गावातला. काय क्रिकेटर होते त्या काळातले, अप्रतिम. रवी घरतला आपण पाहिलं, असे स्पिनर गोलंदाज तुम्हाला बघायला मिळाले. डावखुरा फलंदाज आपण अनिल घरत पाहिला, का अधिराज्य गाजवलं त्या खेळाडूने. प्रशांत नावाचा ओपनर फलंदाज धनसार संघाकडनं खेळायचा. जाऊ मैदानाच्या आता गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो केवल, ह्याच्या काही देखील क्षमता आहे. आता बाकी धावाचा वेग वाढवावा लागेल. 4 षटकामध्ये धावा आहेत त्या 28. वेगवान गोलंदाज बघायला मिळतो. याची ऍक्शन जर तुम्ही थोडीशी बघितली तर साऊथ आफ्रिकेचा लान्स क्लुस्नर टाईप ऍक्शन. गुड थ्रो, चांगल्या अँडला थ्रो केलाय, पण थोडीसे फलंदाज चपळ होते, लवकर वेगाने गेलाय, पण वाट पिकअप अँड थ्रो. काय सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. 2 धावांची धावसंख्या होती ती 30 धावा. बघूया उर्वरित 11 चेंडू तर 11 चेंडूमध्ये किती धावा निघतील, किती मोठं लक्ष गाठावं देतील. इनिंग ब्रेकमध्ये बाकी यायचंय खारेकुंड संघ आणि एका साईडला उमरोळी संघ. भन्नाट फॉर्म मध्ये यावर्षी उमरोळी संघ तुम्हाला बघायला मिळतोय. मोठमोठ्या स्पर्धा गाजवताना, चांगले क्रिकेटर त्यांच्या गावातून बघताना, आणि जी नुकतीच उमरोळी प्रीमियर झाली 16 तास 30 मिनिटं समालोचन करावं लागलं. माझ्या 2 कॅमेरामॅन पाठी नेटवर्कचं तिकडे कस काढलं गेलं. अशा पद्धतीची स्पर्धा कोण विसरू शकणार नाहीये. इथे चांगला ड्राईव्ह बघायला मिळतो. सरळ चेंडूच्या पाठीमागे जाईल, चांगलं एकच धाव बघायला मिळते. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण बघायला मिळते. एकमेव षटकार पाहिला, त्यानंतर पहिल्या दुसऱ्या षटकार चौकार बघितला डिसफेअरला रिझनला, त्यानंतर बाकी धावासाठी संघर्ष करावा लागतो तो शिवशिप्ट हरणवाडी संघाला. दर्जेदार स्पर्धेचे आयोजन आपण बघत आहात. आमदार चषक 2025. तुम्हाला सर्वांचे लाडका आमदार आदरणीय राजेंद्र गावित साहेब. राजकारण पक्षाच्या पलीकडे जाऊन समाजाची एकनिष्ठ राहणारं एक मोठं व्यक्तिमत्व म्हणून आपण त्याला पाहिलं. खासदारकी बघितले, अनेक मोठे मोठे पदे उद्भागलीत आणि पालघर जिल्हा विभाजन करण्यासाठी मोठा वाटा जो उचलला ते आदरणीय आमचे आमदार साहेब. चांगला शॉट खेळलेत, काय परफेक्ट टायमिंग बघायला मिळाला. डिस फाईन लेगच्या डोक्यावरनं सळ चेंडू निघून जातो सीमा पलीकडे. 4 धावा. धन्यवाद विजय. काय पालघरचं माझं भगवं वातावरण होतं हो.
पूर्वीचा आपला ठाणे जिल्हा होता आणि जिथे जिथे जेव्हा मोठ्या मोठ्या सभा व्हायच्या ना शिवसेनेच्या तेव्हा लोक उदाहरण द्यायची की भगवा कसा फडकायला पाहिजे तर माझ्या पालघर तालुक्याला फडकायला पाहिजे. पंचायती समोर असो की जिल्हा परिषद असो, आमदार असो की खासदार असो, जो फक्त भगवा म्हणून निवडून यायचा तो माझ्या पालघरमुळे. या पालघरचं नाव तेव्हा देखील आपल्या बाकीच्या स्पर्धेमध्ये मग सिंधुदुर्ग असो, मुंबई असो, ठाणे असो, शहापूर असो, जेव्हा मोठ्या मोठ्या सभा व्हायच्या त्या सभेमध्ये माझ्या पालघरचा आवर्जून उल्लेख करायचे. अशा पद्धतीचं राजकारण आणि भगवा वातावरण माझ्या पालघरमध्ये बघितलं. आज देखील भगव्याच्या स्वतः कधी जाणार नाही आणि भगव्याशिवाय पालघर जगल्याशिवाय राहणार नाही ही शपथ जी बांधला ते माझ्या पालघरवासियाने. काय म्हणावं, खऱ्या अर्थाने तुम्ही कौतुक करायला पाहिजे. या छत्रपती राजाने मोगल साम्राज्य नष्ट केलं आणि माझ्या छत्रपतीच्या साथीने त्याच्या पराक्रमाने जो माझा महाराष्ट्र घडवला. आणि 1 मे आपण कामगार दिन साजरा करून म्हणजे कुशल कामगारचं नेतृत्व साधू संतांचा महाराष्ट्र म्हणून आपण महाराष्ट्र दिन साजरा करतोय. रिव्हर्स खेळले, चांगला प्रॉपर टायमिंग बघायला मिळतंय. सुपर पीस ऑफ बॅटिंग असं म्हणतात ना. संकटाच्या काळामध्ये कोण धावत येणार आणि टीमला बाकी कोण जिंकणार रखवाल्याचं काम करतो हा खेळाडू राजू नावाचा. मी सुरुवातीला म्हणा राजू आणि राज, मी तुम्हाला म्हटलं की त्या खेळाडूकडे म्हणा की राजू बन गया जेंटलमॅन, तशा पद्धतीने बघायला मिळतोय. इथे बाकी प्रेक्षकाने एका हातात कॅच पकडला पण इथे आता बक्षीस नाहीये. बाकीच्या ठिकाणी आम्ही जातो असतात लागतात इथे बक्षीस बघायला मिळते. सुरुवात आहे पण अप्रतिम हे प्रेक्षक नव्हे तर इथे दर्दी बघायला मिळतात. ठेवतील अजून वेळेत. कुमार माळी टोटली बिझी आहेत पण अगोदर त्याची पूर्ण कमिटी आम्हाला बघायला मिळते. आपण इनिंग ब्रेक सांगू धावसंख्या झाली ती धावसंख्या होते 41. आता बाकी आकार मिळतो. खूप चांगली बॅटिंग राजकडनं पाहायला मिळते. मोठा फटका खेळायचा होता. इथे बाकी चांगला चेंडू आणि इथे बाकी गडी बाद. धाव नव्हतीच हो. चेंडू पडल्यानंतर सरळ चेंडू यष्टीच्या हातामध्ये गेला. धाव बाद दिला जातो इथे आणि गडी बाद होते. फलको धावसंख्या येते 41 धावा. चला इनिंग ब्रेक मध्ये आपण यायचं खारेकुंड संघ आणि एका सगळ्या तुम्हाला संघ बघायला मिळतो उमरोळी. आणि एक महत्वाची सूचना आहे की आपण ऑल ओव्हर इंडियाचे 2 पॅकर खेळाडू शेवटच्या दिवशी आणू शकतात. म्हणजे क्वार्टर फायनल पासून आपण जे 8 संघ निघतील आज आणि उद्या त्यांना बाकी मुभा आहे की 2 आपण कोणत्याही संपूर्ण भारतातून 2 पॅकर बोलवू शकतात. एक अतिशय मोठी दर्जेदार स्पर्धा आपण बघत आहात. खूप सुंदर आयोजन. जेवढं कौतुक करावं या माळी साहेबांचं त्यांच्याबरोबर चैतन्य धर्ममेहर आमचे सीआरडीचे कंस्ट्रक्शन आहे चिंचणीचे साईराज पाटील युवासेना जिल्हा प्रमुख आहेत. कुणाल पाटील युवासेना जिल्हा प्रमुख आहेत. कुमार माळी युवा विधानसभा अध्यक्ष आहेत. प्रदीप यादव उपशहर प्रमुख आहेत. आणि पार्थ मोरे स्वास्तिक फाउंडेशनचे संस्थापक पार्थ मोरे त्याचं गुड क्रिकेटर म्हणून आपण याला बघत आहात. पंच ऑब्जेक्शन आयोजक येथील मध्ये. चला काहीतरी ऑब्जेक्शन घेतलं असतील. तांत्रिक असतात हो काहीतरी समज. कोर्टात जा, कचेरीत जा, शाळेत जा, कदाचित तुमचा दाखला चुकतो मग तो आपण त्याची स्पेलिंग मिस्टेक काढली जाते. बघा ना एक उदाहरण असतं. दीपक म्हटलं की DWPAK आणि DIPAK. मग कधी कधी तुमचं DWPAK कॅटलॉग मध्ये असते आणि DIPAK तुमच्या लिव्हिंग मध्ये येते. मग तिथे प्रॉब्लेम काढला जातो. ही काहीतरी असेल. चला डीजे अशा वेळेस तुम्ही बाकी एक चांगला आवाज द्या. समोर दिसते ती गाडी आहे, बाईक आहे ती. सर आमचे इलेक्ट्रिशियन तिकडे थोडीशी वायर काहीतरी बिघाड झालाय तांत्रिक तिकडे. बघा लक्ष देतीलच. सर मॅचची समरी तुम्ही बघितली. धावसंख्या झाली ती 41 आणि अजून किती चेंडू बाकी आहेत 5व्या षटकातले. शेवटच्या चेंडू बाकी 41 धावा तुम्हाला बघायला मिळतात. आमच्या आयोजक मध्ये गेलेत. येथे ट्रीटमेंट सूचना तुम्हाला बघायला मिळेल. सर निश्चितच आपण बघितलं तर पहिला गडी समीरने धावसंख्या काढली ती 1. त्याच्यानंतर 0 समीर 0 कल्पेश 6. त्याच्यानंतर तुम्ही बघितलं वेदांत 4. नंतर सागरला बघितलं 0 आणि अभिषेकला बघितलं 8. इथे बाकी राजू हा 21 ओव्हर खेळतो. खूप चांगलं पैस आपल्या संघासाठी. आणि गोलंदाजी जर बघितली तर आपण सिद्धार्थ 2 षटक 20 धावा महागडा ठरलाय. 1 गडी बाद केलाय.
मित्तलला बघितलं 2 षटकं 7 धावा आणि 2 गडी खूप चांगली इकॉनॉमी गोलंदाजी हे मित्तलकडे बघितलं. केवलला बघितलं तर आता आपण 5 चेंडू टाकले 13 धावा दिल्यात फक्त मित्तल. त्याचं गुड बॉलिंग स्पेल आपण जर बघितलं चांगला पाहिजे गोलंदाजी बघितलं चांगला पाहिजे हाताळलाय. एक मॅच रंगतदार अवस्थेत जेव्हा आपण टॉस बॉक्समध्ये गेलो आणि त्या संघनायकाला विचारलं आम्ही शिवशक्ती हरणवाळी संघाला म्हणे आम्ही 50 ते 60 धावा करू. ते एकंदरीत जर 2 षटकात धावा जरी आल्या नाही पण त्यापैकी 50-60 धावाचा आखालेखा ते करण्याचा प्रयत्न करतात. चला त्या पाण्याने जाऊ द्या हुसकावू नका त्याला प्रेमाने बाहेर काढा ते आपल्या बरोबर आपल्या मालकाच्या घरी जातील. सर्वात इमानदार सजीव प्राणी कोणतं ते ह्यांचं मन करायला पाहिजे. जाऊन द्या त्यांना फक्त हलक्या पद्धतीने जाऊन द्या प्रेमाने सांगा निघून जातील ते आपल्या घरी. थोडंसं काही टेक्निकली प्रॉब्लेम आहेत आमचे आयोजक गेलेत आणि त्यांनी तो निश्चितच सॉल्व्ह केलाय. खरोखरच बघ असंच ते करायचं असतो माणुसकीने माणसाप्रमाणे राहावं आणि ते सॉल्व्ह करावं. अजून देखील या षटकातला एक चेंडू बाकी आहे. चांगली धावसंख्या उभारताना राजू एका मोक्याच्या क्षणी आपल्या संघासाठी धावून आला. त्याला म्हणतात ना तारण करता त्याच्या पहिले तारण करता त्याला बघितलं. गुड बॅटिंग रिव्हर्स स्वीप एक चांगला चौकार बघायला मिळाला अप्रतिम. त्यानंतर बाकी त्यांनी फाईन लेगला मारलेले 2 चौके हे देखील चांगलं कोरायला गेलं. एक चांगला बॅटर म्हणून आपण हरणवाळी संघाकडनं बघितलं राजूला कारण मोक्याच्या परिस्थितीत फक्त पहिल्या चेंडू 6 धावा आल्या त्यानंतर बाकी विकेटवर विकेट गेले कुठे भागीदारी होत नाही. पण राजू जेव्हापासून विकेटवर थांबलाय तेव्हा चांगल्या पद्धतीची बॅटिंग ही राजूकडनं आपण पाहिलं. हो बॅट्समन नेम चला कन्फ्युजन आहे नाव सांगा नंतर. रोहित आहे बॅट्समन. चला शेवटचा चेंडू या षटकातला. ओ गुड शॉट इथे चांगला हवेत चेंडू गेला बघा. झेल घेतो की पायाचा अप्रतिम झेल. इथे बाकी एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन झेल पकडला गेला. मोठा फटका खेळायचा धावा वाढवायच्या होत्या पण ज्या पद्धतीने राजूने बॅटिंग केलं त्याचं मनापासून कौतुक करायला पाहिजे. उत्कृष्ट दर्जेदार खेळी केली. 1 षटकार आणि 2 चौकार 19 धावा काढल्यात का राजूने आणि प्रत्येकने अप्रतिम कॅच पकडलाय. थँक्यू सो मच. ओव्हरऑल विचार केला 5 षटकं झाले. न्यू बॅटर तेजस आहे. चला शेवटच्या षटक घेऊन जाईल योगेश. 5 षटकं आणि 41 धावा झाल्यात. बघूया शेवटच्या षटकामध्ये किती धावा निघतात किती पद्धतीने मोठं टार्गेट उभं करतायत आणि कशा पद्धतीचं आव्हान इथे बाकी मंगलमूर्ती धनसर संघासाठी उभं करतात हे पाहायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये यायचं 2 संघ एका साईडला उमरोळी आणि एका साईडला तुम्ही बघणार तो म्हणजे निश्चितच 26 मिनिटांमध्ये 5 षटकं टाकल्या. बघा टायमर लावल्यामुळे कुठेतरी शिस्त तुम्हाला बघायला मिळेल. उमरोळीमध्ये देखील खूप चांगलं पैचं पिकअप बघायला मिळालं. जिथे लाख मुलाची स्पर्धा झाली उमरोळी प्रीमियर लीग बघायला मिळाली. 40+ आगरी प्रीमियर लीग बघायला मिळाली. खूप चांगल्या पद्धतीचं आयोजन आणि प्रत्येक खेळाडूने सपोर्ट केला. ही जे टायमरची सवय आली ना त्याच्यामुळे तुमच्या स्पर्धा वेळेवर होत आहेत. चला पहिला आपल्या शेवटच्या षटकाला पहिला चेंडू. ओ गुड बॉलिंग. थोडासा साइड ॲक्शनच्या पद्धतीने बघायला मिळतो. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होतं पण फलंदाजांना तितकंसं काही व्यवस्थित घेता आले नाही. चेंडू जातो निर्धाव. अजून देखील 5 चेंडू बाकी आहेत आणि 41 धावा या फलकावर लागल्या गेल्यात. हिरवगार असं मैदान तुम्हाला बघायला मिळते. मोठी कट घेऊन एजच्या जातोय. थर्ड मॅनच्या रिझनला सुंदर क्षेत्ररक्षण तिकडे सजवलं जात आहे आणि थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षणाचा पुरेपूर फायदा उचलला गेला आणि त्याच दरम्यान 2 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. एका साईडला विचार केला धावसंख्या 43 43 धावा ह्या तुम्हाला बघायला मिळतात. तर पालघरचं क्रिकेट तुम्हाला बघायला मिळतं. पालघर हा 1989 साली पालघरचं नाव बघायला मिळालं. आर.के. ट्रॉफी ही स्पर्धा असायची आणि तत्कालीन जय महाराष्ट्र संघाचा आनंद पटेल, सुनील पाटील, किरण पाटील, अजू तायडे यांचा संघ तुम्हाला बघायला मिळायचा आणि आनंद पटेलने एंट्री टाकली. एज घेतला. इथे बाकी फसले जाणार. प्रत्येक पिवळा दिसणारा पदार्थ सोना नसतो म्हणून मित्रांनो प्रत्येक चेंडू तुम्ही मारून चौकार षट काढू शकत नाही. खूप चांगली इकॉनॉमिकली गोलंदाजी शेवटच्या षटकात टाकत असताना आपण गोलंदाज बघत आहात तो योगेश.
तर मी सांगत होतो निश्चितच आपण आरके ट्रॉफीमध्ये एंट्री टाकली. आनंद पटेल नावाचं कर्णधार होते पालघरचा, तेव्हा जय महाराष्ट्र संघ बघायला मिळायचं आणि पहिल्याच एंट्रीमध्ये आपण आरके ट्रॉफीच्या स्पर्धेमध्ये सेमीफायनलमध्ये पराभूत झाले. त्यावेळेला खेळाडू बघायला मिळाले. तुम्हाला अनिल घरत नावाचा खेळाडू बघितला, उत्तम घरत आपण पाहिलं होतं, प्रफुल्ल मोरेना पाहिलं होतं. धावसंख्या झाल्या टोटली ती 43 43 धावा. वीरेंद्र पाटील यष्टीरक्षक होते ते. ही सर्व मंडळी, नंतर अल्ताफ शेख मॅन फ्रॉम शिरगाव अशी खेळाडू होते. ते पहिली एंट्री आणि पालघरचा पहिला धबधबा आपण आरके ट्रॉफीमध्ये पाहिला. नंतर रात्रीच्या काळात पुन्हा सांगेल की आपण सुप्रीममध्ये कसे गेलो, कशा पद्धतीने गेलो. आहा, चेंडू फुलवलाय एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला. 2 खेळाडू चेंडूच्या पाठीमागे जातात. नो मॅन्स लँड, मानव विरेज जागर चेंडू पडतो. फील्ड अँड थ्रो करेपर्यंत 2 धाव आणि तिसरी धाव बघायला मिळेल का? ओ, इथे बाकी विकेट जाते धावबाच्या रूपात. 2 धाव पूर्णतः होत आहेत आणि 2 धावांचे विचार केला. धावसंख्या होते 45 इन द एअर. खूप वेळ हवेत होता पण चेंडू बाकी नो मॅच लँड पर्यंत चेंडू पडला. सुंदर क्षेत्ररक्षण केलं, थ्रो केलं, पण विकेट किपरचं देखील कौतुक केलं की माझा नॉन स्ट्राईकचा खेळाडू कुठे उभा आहे ते हेरलं आणि बघता चांगलं थ्रो केलं. आणि अशा पद्धतीने मला वाटतं टोटली गडी बाद होतात ते 7 गडी बाद झालेत. आता न्यू बॅटर आहे तो आशिष. फलका धावसंख्या लागलाय ती 45 धावा. खूप चांगली गोलंदाजी हाताळल्यात. पॉवर प्ले मध्ये फक्त 16 धावा निघाल्या. तिथे बाकी चांगली गोलंदाजी टाकली ती म्हणजे निश्चितच मंगलमूर्ती धनसार संघाने. ओ, मोठा फटका खेळायचा होता पण ॲक्युरेसी एवढी परफेक्ट होती. चेंडू पडल्यानंतर भन्नाट वेगाने सरळ जातो यष्टीच्या हातामध्ये. खूप सुंदर गोलंदाजी तुम्ही धनसार संघ नुकत्याच झालेला राजेश शिवछत्रपती प्रतिष्ठान उमोळीच्या मैदानावर उपविजेता ठरला होता, रनरअप. आणि इथे चौथं घेतला या अगोदर स्पर्धेत. आणि डहाणूचा संघ विजय काशीनाथ माशीचा संघ. काय काशीनाथ माशी खेळाडू होता हो, अनेक मैदानं ज्याने गाजवली तो काशीनाथ माशी, वडकुंचा खेळाडू माशी समाजाचा. आणि या योगेश घरतने मॅडन षटक याच्या युवा सेनेचे जेव्हा चषकमध्ये टाकलं गेलं तर ओव्हरऑल षटकं टाकली गेली 6 षटकांचा फलका धावसंख्या लागलाय ती 45. 46 धावा या बाकी विजयासाठी करत. चला टॉस साठी यायचं आहे उमरोळी संघ आणि एका साईडला संघ तुम्हाला बघायला मिळतोय तो खारेकुंड संघ. चला या मी 3दा कॉल केलाय. दोन्ही कर्णधार यायच्या नाणेफेकीसाठी. एका साईडला उमरोळी आणि एका साईडला खारेकुंड हे 2 संघ यानंतर सामना खेळतील. चला या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी चला 46 धावा विजयासाठी कराव्या लागतील. आणि निश्चितच जसा जसा पुढे सामना तुम्हाला बघायला मिळेल पुढचं समालोचन करतील आमचा तरुण असं व्यक्तिमत्व, गोड स्वभावाचा आणि प्रत्येकाला रिस्पेक्टिव्ह पर्सन. कारण माणसाने कितीतरी मोठं झालं आदर सन्मान कधी देखील करायचा आणि म्हणूनच तुम्ही बघायला मिळतात. आणि धनसारचा गोड आवाज, कारण धनसारचा समालोचक कोणच बनलेला फक्त हा एकटाच समालोचक आम्ही पुढे त्यांना बघितलं. आणि असंख्य स्पर्धा आणि तेवढाच चांगला लिहिलेला पार रिस्पेक्टिव्ह पर्सन, माणसाचा आदर करणारा. इथे ना आपल्या घराच्या आईवडिलाचे संस्कार आपल्याला बघायला मिळतात. समालोचक खूप आहे हो, आमच्यासारखे समालोचक बरेच पण रिस्पेक्टिव्ह पर्सन अजितचं तेवढं देखील मनापासून कौतुक करायला पाहिजे. निश्चितच जे अनेक समालोचक येतात प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो, पण तुझं आवर्जून इथे म्हणून कौतुक करत नाहीये तर इथे पण करतात. नवीन घर बांधतोय, पुढच्या वर्षी कर्तव्य होईल असं देखील सांगता येत नाहीये. कारण असे चला बघूया या दोन्ही संघ कर्णधार या तर ऐकणार पुढचा गोड आवाज. एका साईडला आपण बघत आहात उत्कर्ष पाटील. चला मी आवाज दिला. 2 संघ या इनिंग ब्रेक मध्ये टॉस करायचा. आपण आलात खारेकुंड. उमरोळी संघ या टॉस साठी. चला उमरोळी संघ या, प्लीज घाई करा, टॉस साठी यायचं आहे. एका साईडला खारेकुंड संघ आपण बघत आहात, त्यांचे कर्णधार आलेत आणि उमरोळी संघाचे कर्णधार देखील या आहे. उमरोळी संघ हळूहळू तर बॅकअप येतात, प्रत्येक निघतात. 5:30 वाजता उमरोळी संघ आमच्याकडे आलेत. आमचे आयोजक बघा कशा पद्धतीने मॅचचा आनंद घेतात. तुम्हाला सर्वांचे लाडके आमदार आदरणीय राजेंद्र गावित साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आपण आमदार चषक बघत आहात. ज्या आमदारांनी आणि खासदारकी पण ज्यांनी या किनारपट्टीचं काम केलंय हो, प्रत्येक गावात उमरोळी आणि सातपाडी साडे तुमचा ते जेटी, त्या जेटीचं जेवढं कौतुक करावं तेवढे तुमच्या खारेकुंडचं मला तो देखील बंद व्हायला बघायला मिळेल. अनेक रोड रस्ते, अनेक योजना. नंतर आपल्या जिल्हा विभाजनामध्ये सर्वात मोठा नाव ज्यांनी केलं तशा पद्धतीचं आपण पाहायला गेलं.
चला दोन्ही एक कर्णधार खारेकुंडचे आलेत उंबरोळी संघाचे कर्णधार या जेणेकरून इनिंग ब्रेक मध्ये होईल जेणेकरून धावचं समालोचन आपलं पूर्ण बघायला मिळेल. उंबरोळी संघ भन्नाट फॉर्म मध्ये यावर्षी भन्नाट फॉर्म मध्ये नुकतीच त्यांची उंबरोळी प्रीमियर लीग आपण बघितली न भूतो न भविष्य 16 तास 30 मिनिटं अशी रेकॉर्ड ब्रेक स्पर्धा आपण पाहिलीत. कुमार साहेब या ना आपल्याकडे नाणेफेक करणार आहोत. एक मोठं व्यक्तिमत्व तरुण असं नेतृत्व या पालघर जिल्ह्यात आपल्याला बघायला विधानसभा अध्यक्ष हे पद त्यांच्याकडे आहे आणि खऱ्या अर्थाने अनेकांना घेऊन एक चांगलं काम करताना आणि एका रात्रीमध्ये ठरवलं की आपल्याला मॅच करायची आहे आणि सकाळी 10 वाजता आपल्याला प्रत्येक संघाशी काम करायला बघितलं. एक चांगलं नेतृत्व आपल्याला बघायला मिळते एक युवा संघटक म्हणजे आपल्याला बघायला मिळते. तर कुमार माळ्यानं बघा या ना उंबरोळी करणार टॉससाठी या घाई करा उंबरोळी इनिंग ब्रेक मध्ये टॉस करायचं आहे प्लीज बघा मॅच लाईव्ह नका करू. या कर्णधार प्लीज या. उंबरोळीचे खेळाडू बघितले की 5 वाजेपासून बस स्टॉपवर उभे होते दोघांना पाहिले मग 4 झाले मग 6 झाले त्यानंतर 14 झालेत. मित्र आहेत सगळे. चला या कर्णधार या आपल्याकडे शिस्त आहे डिसिप्लिन आहे म्हणूनच तर आपण 16 तास 30 मिनिटं खेळलो ना. भारतामध्ये सर्वात मोठी प्रीमियर लीग आपण खेळलोय 16 तास 30 मिनिटं. काय जबरदस्त प्रेक्षक. सांगू दांडा शॉट देखील लागला रिअली 2 लेग ब्रेक टाकला ऑफ ब्रेक टाकतो दांड्याला चिंडू लागून बाउंड्री गेला. आपण सुपला पाहिला रात्रीच्या काय जाईल ना तुम्ही मैदानात सांगणार आहे तुम्ही आलेत का दांडा शॉट वाले. बघा भारताने सुपला शॉट फेमस केला पण उंबरोळीच्या प्रतियोगितामध्ये आपला दांडा शॉट बघायला 2 लेग ब्रेक टाकले सोडून दिले नंतर अचानक ऑफ ब्रेक तो ब्लाइंड झाला पण तो बॉल जो दांड्याला लागला आणि सरळ बाउंड्री स्क्वेअरला गेली. काय काय षडचित्र बघायला मिळाली अनेक आठवणी आज इकडे आल्यावर देखील अनेक आठवणी बघायला मिळत. अनिल घरचे षटकार वीरेंद्रचे किपिंग उत्तम भाऊचा स्पेल कोण विसरू शकतो. उत्तम घरचा स्पेल 6 चेंडू 6 धावा असताना 3च धावा दिल्यात. अफलातून बॉलिंग तिकडे बघायला मिळाली. काना भरवाडचे 6 चेंडू 3 धावा आझारींकडचा स्पेल अनेक आठवणी इकडे बघायला मिळतात. चला उंबरोळी कर्णधार प्लीज या ना. दादा कुठे गेलेत ते. चला उत्कर्ष चालू करा आपण नंतर ओव्हर ब्रेक मध्ये करूया. थँक्यू सो मच. धन्यवाद दीपक संके सर क्रिकेट लेजंड. मागची अनेक वर्ष या टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती ज्यांचा जबरदस्त आवाज आपण ऐकताय डीजे सोनू यांचं कौतुक करावं लागेल. आजच्या 3ऱ्या रजनीला करतोय सुरुवात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य शिव सर्वदा सर्व मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी राजांना वंदन ग्राम देवतेला वंदन आणि माझे स्वर्गवासी वडील यांना पुण्यस्मरण करून मी उत्कर्ष पाटील तुमच्या समवेत या पहिल्या आजच्या मॅचच्या 2ऱ्या इनिंग साठी जोडतोय. जयप्रकाश पाटील जग्गूभाई 40+ चे विद्यमान अध्यक्ष. 1 मिनिट आपण थांबवतोय नाणेफेक करतो पहिले चॉईस करा. चला उंबरोळी टॉस आमदार चषक आणि एका साईडला शिवसेना आमदार. हॅलो आमदार चषक आलाय काय घेणार आपण. क्षेत्ररक्षण उंबरोळी संघ टॉस जिंकला क्षेत्ररक्षण घेतील का क्षेत्ररक्षण का घेणार. पहिलीच मॅच आहे जरा विकेट बघू. ओके कोणते खेळाडू जास्तीत जास्त जबाबदारी तुम्ही टाकली असे कोणते खेळाडू तुमच्याकडे आहेत. धनीत राऊत मी स्वतः निशांत वनमाली गौतम गोरू आणि तुम्हाला सगळे खेळाडू चॉईस करतात कारण नुकतीच तुमच्या गावाची प्रीमियर लीग झाली त्याच्यामुळे कोणते यंगस्टर आहे कशी जबाबदारी त्यांच्यावर करू शकते बघायला मिळेल. किती धावापर्यंत त्यांना रोखण्याचा प्रयत्न कराल. 50 ते 60 धावांपर्यंत रोखायचा प्रयत्न करू. ओके सो मच. आपण टॉस जिंकलं काय पण सिलेक्शन घेतलं आता बॅटिंग येणार पार्ट टॉप आहे तो बॅटिंग येणार फिल्डिंग येणार पण तुम्ही किती धावापर्यंत काढण्याचा प्रयत्न कराल. प्रयत्न करू. खारेकुंड म्हटलं की चांगले क्रिकेटर तुमच्याकडे आहेत चांगला लेजंड क्रिकेट तुमच्याकडे बघितल्यात तर जास्तीत जास्त तुम्ही किती धावा काढण्याचा प्रयत्न कराल. मी 55 ते 60 धावाचा प्रयत्न करू. असे कोणते फलंदाज आहेत की ज्यांच्याकडून तुम्ही संघासाठी धावा काढण्याची मोठी जबाबदारी पार पाडू शकतात. असं काही ना आमच्यामध्ये सगळे यंगस्टर्स आहेत आणि चांगले बॅटिंग आणि बॉलिंग पण करतात त्यांच्यावर विश्वास करून आम्ही. चला थँक्यू सो मच. तर बघा मॅचची समय टॉस जिंकला उंबरोळी संघाने फिल्डिंग घेतलाय आणि जाऊया जिथे गोड मधुर आवाज आपण सातत्यपूर्ण एखादा धनसार गावचा व्हॉइस ऑफ धनसार उत्कर्ष पाटील. थँक्यू सो मच. धन्यवाद दीपक संके सर. मंगलमूर्ती धनसार रवींद्र पाटील पुरस्कृत हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये धावसंख्या फलकावरती आहे. नाव आहे सिद्धार्थ पाटील. जबरदस्त इन्फॉर्म फलंदाज. याही वेळेला खऱ्या अर्थानं आपण पाहतायत
भरपूर लाऊड अपील झाली. सिद्धार्थनं दर्शवलं की बॅट अँड बॉल इन्व्हॉल्व आहे. त्या अनुषंगाने आपण पाहतो तिथे डॉट बॉल आता आपल्याला बघायला देखील मिळतोय. दीपक संके सर आपल्याला बघायला मिळालं पहिल्या डावासाठी अतिशय सुंदर आणि मधुर असं समालोचन. द गोल्डन व्हॉइस. तीन बॉलचा खेळ झाला. धावसंख्या फलकावरती 8 आहेत. सध्या सिद्धार्थ पाटीलनं स्ट्रायकिंग एंडला सुरुवात शंखनाद फुंकला गेला आणि तदनंतर तिसऱ्या बॉलवरती पुनरागमन करणं जाणतात गोलंदाज. पुढचा बॉल याही वेळेला स्लॉक स्वीप मध्ये बॉल बिटवीन द गॅप चाललाय. मिड विकेटला क्लिअर करणारा सिद्धार्थ सुनील पाटील. मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ. पहिल्या षटकात धावांची उधळण 4. बालासाहेबांचे दिगे साहेबांचे विचार मनात हाय थोर. एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री कमी कशाची न पडणार. एकनाथ शिंदे साहेब मुख्य. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात दमदार आमदार विद्यमान आमदार राजेंद्र गावित साहेब यांच्या पाठिंब्यानं कुमार माळी असतील, साईराज पाटील असतील, चेतन धानमेर असतील, कुणाल पाटील असतील, पाटील असतील, प्रदीप यादव असतील, पार्थ मोरे असतील, ज्यांनी मात्र या स्पर्धेला घेऊन आले आणि खऱ्या अर्थानं 14 ते 18 तासामध्ये या स्पर्धेचा संपूर्ण कालावधी जो फावला वेळ मिळाला त्यामध्ये ही 1 लाखाची स्पर्धा पालघरकरांसाठी अभूतपूर्व मेजवानी घेऊन आले. कुमार माळी यांचा सिंहाचा वाटा राहिला. अनुराग चव्हाण यांची भरपूर परिश्रम राहिले. जयंत पाटोळे यांचा खूप हातभार चांगला राहिला. गोलंदाज तयार. या वेळेला खराब गोलंदाजी. बँकेत बॅलन्स कमी आणि तुमचा खर्च खराब नाही चालणार. सिद्धार्थ पाटील वाट बघत होते एखादा एक्स्ट्रा बॉल मिळेल त्यावरती पुन्हा एकदा आक्रमण करणार. हे पहिल्या षटकात नवीन कोरा फरीचा बॉल कसा हाताळावा ही कला तुमच्याकडे अवगत व्हायला हवी. इथे नो बॉल होता आणि त्या नो बॉलला +5 +4 अशा 5 धावा. स्कोर कार्डला गती मिळते. प्रथमेश कुलकर्णी दर्शवतात आम्हाला 17 ऑन दी स्कोर कार्ड. आर्यनची ही सुंदर अशी क्रीडा संकुल आपल्याला बघायला मिळतं आणि ज्यामध्ये सध्या घमासान चालू आहे. एका बाजूला मंगलमूर्ती धनसार, रवींद्र पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ आपल्याला बघायला मिळतो. एका बाजूला आपण पाहतायत हरणवाडी. याऊन द ट्रॅक सिद्धार्थ सुनील पाटील थांबायचं नाव घेणार नाही. ज्या पद्धतीने त्याचा गोल्डन फॉर्म चालू आहे. एक सर्टन पिरियड क्रिकेटमध्ये तुमच्याकडे असा असतो ज्या वेळेला सगळं काही तुमच्या पक्षात चालू असतं आणि तो काळ मी म्हणेन सुयोग पाटील आता सिद्धार्थकडे ज्यानं संपूर्ण मैदानं गाजवलीत. सगळं क्रिकेट खेळत असताना मी म्हणेन की येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या 3 ते 4 वर्षाच्या कालावधीमध्ये सिद्धार्थला संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती ऑल इंडिया ओपन स्पर्धा खेळताना धनसार गावाला बघायला आवडेल. ज्या पद्धतीने त्याचा खेळ चालू आहे. पुन्हा एकदा बिटवीन द गॅप आउटफील्डला फाडत आउटफील्डला चिरत बॉल चाललाय. अलॉंग दी कार्पेट डीप कव्हरला क्लिअर करणारा आलाय सिद्धार्थ पाटील नावाचा 4. थँक्यू सो मच. ज्या धनसार संघाने आपण पाहतायत खूप चांगला स्टार्ट या ओव्हरम टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती 2024 आणि 25चा हंगाम गाजवलं. जर त्याच अनुषंगाने खेळत राहिला तर PDTPL जी स्पर्धा येईल त्यामध्ये धनसार संघाचा देखील संघ राहील. कारण गावचे संघ ज्या वेळेला चर्चेत असतात त्यावेळेला गावचे पुढारी व्यक्ती असतील किंवा सिनियर क्रिकेटपटू असतील ते तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी असतात. 27 झालेत फलकावरती. सिद्धार्थनं 7 बॉलमध्ये केलेत 22. आता मैदानाच्या आतमध्ये धवल संदेश पाटील एक दिग्गज क्रिकेटपटू. कंडिशन बघून फलंदाजी करणारा हा फलंदाज संयमानं खेळाला आता पुढे न्यायचंय. एका बाजूला सिद्धार्थनं खूप चांगला टच दिला. आता धवल संदेश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना जास्तीत जास्त ऑन साईडला फटके रिव्हर्स स्वीपचे फटके त्याच्याकडे अगदी सहज आहेत आणि तोच धवल पाटील तुम्हाला बघायला मिळतो ऑन स्ट्रायकिंग एंडला. मोठे फटके घातकता. ज्या वेळेला संध्याकाळचं सत्र असतं 106 मीटरचे षटकार ठोकण्यात ते पटाईत आहेत आणि तेच धवल पाटील मैदानाच्या आतमध्ये. जिथे आपण पाहतात 27 धावा फलकावरती. गोलंदाजी ट्रॅकवरती षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर दुसरं आशिष आलेत आणि आशिष यांना आपण पाहू शकाल. पाटील नेटवर्क समवेत जोडलेल्या प्रेक्षकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. एका बाजूला मंगलमूर्ती धनसार आणि विपक्षात संघ उभा आहे तो म्हणजेच शिवशक्ती हरणवाडी यांच्यातला अत्यंत महत्वाचा मॅच. गोलंदाज तयार. यावेळेला धवल पाटीलनं पहिलाच बॉल रिव्हर्स स्विच. मी मागच्या अनेक स्पर्धा पाहिल्या ज्या वेळेला धवल पाटील स्ट्रायकिंग एंडला गेलेत पहिल्या बॉलवरती त्यांचा मनसुबा डन असतो की खेळणार तर रिव्हर्स खेळणार. कारण इनफिल्डच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक असतात त्या अनुषंगाने एक वेगळं चांगलं क्रिकेट त्यांचा खेळण्याचा प्रयत्न असतो. डॉट बॉल आलाय.
दोन कॅमेऱ्याचे अँगल आपण पाहू शकाल. पाटील नेटवर्क कव्हर करताना बघायला मिळतंय. गोलंदाज तयार. याही वेळेला डाऊन द लेग पंचांचे दोन्ही हात येतील समांतर. जाकीर खान सर आपल्याला बघायला मिळतात. आर्यनचं मैदान आणि जाकीर भाई हे एक वेगळं नातं आहे. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 28. एक सुंदर स्पर्धा तुम्हाला सगळ्यांच्या भेटीसाठी. आमदार चषक शिवसेना युवा सेना पुरस्कृत एक क्रिकेटचा जबरदस्त सोहळा तुम्हाला सगळ्यांच्या भेटीला आजच्या तिसऱ्या रजनीमध्ये पोहोचतोय. अंडर नाईट फ्लड लाईट मध्ये क्रिकेट खेळण्याचा एक आनंद वेगळा असतो. आणि पालघरकर म्हटले की क्रिकेट दर्दी आहेत, ज्यांना चांगलं क्रिकेट देखील बघायला आवडतं. ज्या अनुषंगाने या मैदानाच्या चहूबाजूला तुम्हाला गर्दी बघायला मिळेल. शेवटच्या दिवशी ऑल इंडिया आयकॉन तेही खेळाडू तुम्हाला बघायला मिळतील. या वेळेला धवल पाटीलच्या बॅट मधनं धवल संदेश पाटील नावाचा ब्रँड आलाय षटकार 6. थँक्यू सो मच. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. तुम्ही धवल पाटीलला ही लाईन नाही टाकू शकत. एक मजबूत बांध्याचा फलंदाज आहे, ज्यांच्या बॅटच्या रेंज मध्ये तुम्ही बॉल दिले हा सर्वसाधारण लाईन. धवलसाठी हे चेंडू तो सांगेल की बोनस आहे आणि खऱ्या अर्थानं स्वीकारला. दोन्ही हातानं कुबूल केलं त्या बॉलला, पाठवलंय लॉंग लेगच्या वरनं. याही वेळेला सेन्सिबल क्रिकेट बिटवीन द गॅप बॉलला इथे ढकललंय मनगटाच्या साह्यानं. फ्लिक ऑन द रिस्ट. चेंडू चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. धावसंख्या फ्लाय होणार 4 न आता 38. 38 धावा. क्या बात आहे. मंगलमूर्ती धनसार बिनबाद जोडी. एका बाजूला सिद्धार्थ, एका बाजूला धवल पाटील. मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळला धवलनं आणि बॉल सीमा रेषेच्या बाहेर देखील पाठवलाय. हरणवाडी संघाला आता संपूर्णपणे बॅकफुटला ढकललंय. एक्झिट पोल साठी आता त्यांना सज्ज केलंय ऑन साइडला. प्रत्येक बॉलला नाही खेळू शकत तुम्ही मोठे फटके. चांगल्या बॉलचा सन्मान हे क्रिकेटचं एक महत्वाचं घटक आहे. ते जर नाही जमलं तर मग खऱ्या अर्थानं गोलंदाजाने आता कौशल्य दाखवलं. मागच्या बॉलच्या कंपॅरिझन या बॉलला गुड लाईनला पिचिंग दिली. इथे जर आपण पाहिलं तर खूप सुंदर पद्धतीनं चेंडू हाताळला. पुढचा बॉल स्टेप आउट झाले धवल पाटील. इथे रनआउटची संधी होती. जो मी उल्लेख केला की प्रत्येक बॉलवरती नाही फटके खेळू शकत, परंतु धवल सांगतात की आता मॅच मध्ये खऱ्या अर्थानं 70% आपण पुढे आलोय, तर लवकरात लवकर कशी मॅच संपवता येईल या अनुषंगाने आता ते मैदानाच्या आतमध्ये पाहतात. पुढचा बॉल याही वेळेला धवल पाटीलच्या बॅट मधनं आलाय कडक षटकार. आमदार चषकाचा दमदार षटकार. नाव आहे धवल पाटील 6. थँक्यू सो मच. खूप चांगली बॅटिंग. पहिल्या इनिंग मध्ये जर आपण पाहिलं तर फलकावरती धावा लागल्या होत्या 45. इथे 46चं टार्गेट असताना 44 फलकावरती देखील लागल्या. जबरदस्त क्रिकेट. धवल संदेश पाटील, सिद्धार्थ सुनील पाटील दोन्ही फलंदाजानं खऱ्या अर्थाने एक चांगला स्टार्ट, स्वप्नगत सुरुवात. संघासाठी पहिला मॅच ज्या वेळेला तुम्ही खेळता त्यावेळेला तुमची ड्रीम स्टार्ट होणं गरजेचं असतं. आणि जिथे आपण पाहतायत सिद्धार्थ आणि धवल या दोन्ही फलंदाजांनी लिहिलेल्या फलंदाजी. आता षटक क्रमांक 3 मध्ये आलेत राजू. गरज आहे ती म्हणजे अवघ्या 2 रनची. मॅच मध्ये सिद्धार्थ पाटील इथे ड्रायव्हिंग सीट वरती आहेत. यावेळेला एक वेगळा फटका. भरपूर शफल झाले. ऑफस्टिकच्या वरनं मी तरी म्हणेन वाईट बॉल वरती आले आणि तदनंतर फाईन लेगच्या डोक्यावरनं हुक करण्याचा प्रयत्न नाही करू शकले. डॉट बॉल आलाय. तिसऱ्या षटकाला प्रारंभ. जिथे आपण पाहतायत धावसंख्या स्थिर आहे 44ला. पुढचा बॉल यावेळेला खोलवर टप्पाचा बॉल. शेवटची रन धवल पाटीलला मिळणार आहे संधी. दुसरीचा प्रयत्न राहील का? नाही. सिंगलनं संतुष्ट. आता लास्ट बॉलचा इथे लास्ट रनचा खेळ आहे. स्कोर आर लेवल. धवल पाटील मोठ्या फटक्याकडे जातील की मग सिंगल डबल या खेळाला महत्व देतील. अनेक गोष्टी आहेत. आणि इथे तिसऱ्या षटकाच्या चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत जर तपासून पाहिला तर तो म्हणजेच 2. येणाऱ्या काळात इथून देखील आपण पाहतात नेक्स्ट मॅच तोही तेवढाच ताकदीचा. एका बाजूला युवा उमरोळी, एका बाजूला आपण पाहतात सेन्सिबल. हे असायला हवं. ज्या वेळेला तुम्ही विजयाच्या समीप पोहोचत असता सिंगल डबलनं या मॅच मध्ये येऊ शकता आणि त्यावेळेला हे क्रिकेट खेळणं गरजेचं असतं. इथे विजयाचा शंखनाद. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आलाय. चौकार. मंगलमूर्ती धनसार या संघानं जिंकलाय मॅच. चांगलं क्रिकेट दाखवलं. जबरदस्त क्रिकेट दाखवलं. मेरिट वरचं क्रिकेट बघायला मिळालं. विथ द बॅट, विथ द बॉल, क्लास 1. आणि मॅन ऑफ द मॅच इथे आपल्याला बघायला मिळतात सिद्धार्थ पाटील